हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिवाइन किचन. आणि आज आपण बनवणार आहात मसाला डोसा. तर त्याच्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे मी सकाळी भिजू घातले होते 2 वाटी तांदूळ, 1.5 वाटी आपली उडदाची डाळ आणि 1 चम्मच मेथी. तर ह्याला चांगलं भिजून झालं आहे, 8 ते 9 तास झालेत सकाळपासून. आणि आता आपण ह्याला ग्राइंड करून घेऊ. तर ह्याला एकदा मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये काढायचं, थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. स्मूदी टेक्स्चर आलं ना तर आपल्याला कळतं की हां, म्हणजे आपली एकदम परफेक्टली भिजलं आहे आणि परफेक्ट आपली क्रीमी टेक्स्चर आलं आहे त्याला. त्याच्यानंतर आपण ह्याला झाकून घ्यायचं आणि फर्मेंट व्हायला ओव्हरनाईट ठेवायचं आणि सकाळी आपली तयारी सुरू करायची. ते एकदम बघा कशी क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आता सकाळ झाली, आपण आता बनवणार आहोत चटणी. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे शेंगदाणे, ओलं खोबरं, मिरच्या आणि लसूण, अद्रक ह्याला आपण एका मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घ्यायचं. स्वादानुसार त्याच्यात मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं त्याला ग्राइंड करून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं की नाही आपल्या हिशोबाने नाही झालं, जास्त थिक झालं आहे, आपल्याला थोडंसं थिन पाहिजे, तर त्यात थोडं आणखीन पाणी टाकून त्याला एकदा आणखीन ग्राइंड करून घ्या आणि पुन्हा एका पातेल्यात काढून घ्या. घेतल्याच्या नंतर बघा तुम्ही आता एकदम परफेक्ट क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे, कन्सिस्टन्सी अशी राहिली पाहिजे. मग आपण करू तडक्याची तयारी. त्यासाठी लागणारी मोहरी, उडदाची डाळ आणि कढीपत्ता. तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यात टाकायची पुन्हा मोहरी. सगळ्यात पहिली मोहरी टाकायची, चांगली तडतडून द्यायची. आणि जसं तुम्हाला वाटेल ना, जसं आवाज येतो आपल्याला मोहरी तडतडल्यावर, तसं त्याचा आवाज येऊन द्यायचा. आणि पुन्हा नंतर डायरेक्ट नाही, थोड्या वेळाने आपण उडदाची डाळ टाकायची. दोघांना मिक्स करून घ्यायचं. डायरेक्ट तुम्ही कढीपत्ता टाकू नये, त्याला चांगलं लाल होऊन द्या आणि लाल होल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स केल्याच्या नंतर आपण टाकणार त्याच्यात कढीपत्ता टाकल्यावर आपण टाकायचं त्याच्यात 2-3 लाल मिरच्या असतात आपल्या वाळलेल्या, त्या टाकायच्या. चांगलं हलवून घ्यायचं आणि गरम गरम चटणीमध्ये वतून द्यायचं. आणि पुन्हा नंतर त्याला मिक्स करायचं चटणीमध्ये चांगलं, ताकी ते तेल, आपलं कढीपत्ता, मोहरी, आपली उडदाची डाळ ती त्याच्यात चांगलं त्याचं जी आपलं फ्लेवर आहे ते त्याच्या चटणीमध्ये चांगलं मिक्स होऊन जाईल. त्याच्यानंतर आपली चटणी तयार झाल्याच्यानंतर आपण बनवायचा आता मसाला बटाटा. तर त्याच्यासाठी लागणारे आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि बॉइल्ड पटॅटोज. जे आपले बॉइल्ड पटॅटोज आहेत त्याला आपण स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं, एकदम बारीक स्मॅश करायचं. त्याच्यानंतर आपण करायची आता तडक्याची तयारी. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला हिरव्या मिरच्या एका ग्राइंडरमध्ये काढून घ्यायच्या, थोडा लसूण, अद्रक आणि ह्याला आपण पिसून घ्यायचं. आणि एकदा पिसून घेतल्याच्या नंतर आपण काय करायचं, आता ह्याला हे पिसून घेतलं. आता तेल गरम करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं. आणि मग त्याच्यात टाकायची मोहरी टाकायची. स्वादानुसार तुम्हाला जितकी लागते तितकी मोहरी टाका. आणि पुन्हा नंतर टाकायचं आपण त्यात जिरे. त्या दोघांना चांगलं मिक्स होऊन द्यायचं, चांगलं कॉम्बो बनवून द्यायचं त्याचा. आपण आता जिरे टाकलं आणि ह्याच्यानंतर टाकायचा आपण आपला जे हिरवी मिरची, अद्रक, लसूणचा पेस्ट आहे त्याच्यात टाकून द्यायचा. टाकलं. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्या. आणि मिक्स केल्याच्या नंतर ह्याला चांगलं मिक्स करा, जवळ त्या तेलामध्ये त्या हिरव्या मिरच्याचा पेस्टचा चांगला स्वाद उतरत नाही. मग त्यात टाका कढीपत्ता हलवून घ्या थोडासा. आणि ते सगळं झाल्याच्यानंतर त्यात टाका अर्धा टेबलस्पून आपली हळद. जास्त हळद टाकू नये, कडूपणा येत असतो. आणि पुन्हा टाका आपलं धनिया पावडर 2 टेबलस्पून. ते झाल्याच्यानंतर आपण टाकायचे चिकन मसाला. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं नका टाकू. असं पण चांगला टेस्ट येतो त्याला बिना चिकन मसाल्याचा, पण आम्ही टाकतो आमचा टेस्टच्या हिशोबाने. त्याच्यानंतर आम्ही टाकले त्यात स्मॅश्ड पटॅटोज ॲड करायचे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं. जवळ बटाट्यामध्ये त्या मसाल्याचा टेस्ट उतरत नाही तवा, मग ह्याच्यात टाकायचं मीठ स्वादानुसार आणि एकदा डबल हलवून घ्या. थोडीशी आपली गार्निश करायला आपली कोरिएंडर त्याच्यावर टाकायची आणि डबल एकदा हलवून घ्यायचं. आपला मसाला बटाटा तयार आहे, चटणी तयार आहे आणि आपलं फर्मेंटेड बेटर जे आपण ओव्हरनाईट ठेवलं ते पण तयार आहे. हे कसं फुललं आहे आणि एकदम अशी परफेक्ट लेअर आणि कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता आपण बनवणार आहेत मसाला डोसा. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉप्ड ऑनियन्स, थोडासा चॉप्ड आपला टमाटो आणि कोथिंबीर. त्याला आपण एकदम बारीक हे करून घेतलं आहे. हे आपली सगळी सामग्री रेडी आणि तवा पण गरम झाला आहे. आता आपण जे बेटर आहे जेव्हा आपण तव्यावर टाकतो तर त्याला बिलकुल थिक नाही करायचं. तुम्ही कोशिश करा की त्याला जितकं होईल तितकं थिन करा आहे ना तव्यावर, ताकी त्याला कसं क्रिस्पी आणि एकदम परफेक्ट क्रंची टेक्स्चर येतं आणि ते खायला चांगलं लागतं. मग त्याला काय करायचं, आपण वरून तेल लावायचं, ताकी कसं तेल एक काम करतं क्रंचीनेसमध्ये, राईट. तर तेल लावून एकदा घेतलं
की मग तुम्हाला दिसन की हां आपलं साईडनी लाल व्हायला लागलं, तर मग साईडनी त्याला थोडं थोडं काढून घ्यायचं. पुन्हा त्याच्यावर टाकायचे आपले व्हेजिटेबल्स जे आपण चॉप करून घेतले होते, जसं की आपले ऑनियन, टमाटर आणि आपली कोरिएंडर हे टाकून घेतलं की मग तुम्हाला कळन की हां मग स्वादानुसार मीठ टाकायचं थोडंसं. साईडनी हे पहा लाल व्हायला लागलं आहे, ह्याला काढून घेतलं. आता ह्याला आपण टर्न करून घेऊ. टर्न केलं तुम्हाला कळन की हां बघा कसं लाल झाला आहे खालून. एकदा लाल झाला तुम्हाला कळन की हां एकदम क्रंची होतो आहे. ह्याच्या आधी आम्ही एक केला होता आणि ह्यो एक आहे. तर ह्याला काढून घेतलं आहे. ही आमची एकदम परफेक्ट थाली तयार आहे. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, ट्राय करू शकता. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.